हे ऑल, वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर सगळ्यात आधी आपण एक प्रिकॅप व्हिडिओ बघून घेऊया, ज्यामधून तुम्हाला समजेल की आपण ह्या ब्लॉगमध्ये काय काय मजा करणार आहोत. सो गाईज, आता आपण लंच केलेलं आहे. तर चला आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की आपण नुकताच चेक इन केलं होतं. तर ही ती प्रॉपर्टी आहे जिथे सगळे टेंट्स आहेत आणि टेंटमध्ये आपल्याला सुंदरशी एक रूम त्यांनी प्रेझेंट केलेली आहे. त्यातलीच एक रूम आपण बुक केली आणि आपलं लगेज घेऊन आपण रूमच्या दिशेने चाललेलो आहोत. तर हा एक्सपिरियन्स आमचा अगदी राजस्थानच्या ट्रिपला मॅच करत होता, जिथे आपण ट्रिप एंड केली होती. आणि आपण गुजरातला आल्यावर ह्या टेंट थ्रूच आपली परत एकदा ट्रिप स्टार्ट करत आहोत. तर खूप छान वाटतंय. आमचा एक्सपिरियन्स अगदी त्या दिवसांना मॅच करण्यासारखं झालं. असं वाटत होतं ट्रिप आपण कंटिन्यू करतो आहोत. तर ही आपली टेंट आहे. तर चला आपण आपले बॅग्स ठेवूया. तर आपली ही ट्रिप खूप दिवसाची असल्यामुळे आपल्याला 2 दीदीची मदत घ्यावी लागली होती लगेज कॅरी करायला रूमपर्यंत, कारण डिस्टन्स पार्किंगपासून जास्त होता. थैंक यू. बहुत ही ज़्यादा पैकिंग कर लाए. थैंक यू. अशी सुंदरशी अशी टेंट आहे, तुम्ही बघू शकताय. बेड कुणाचा आहे? हे सिरी झोपली आहे, पण सिरीचा बेड आहे. तू तर मम्मा सोबतच झोपणार आहेस. काय झालं? पण तिकडे काढ नट्टापट्टा रूम. तो चला, हे आहे कबर्ड. त्यानंतर हे मस्तपैकी ड्रायर वगैरे सगळं दिलेलं आहे. वॉशरूम सुद्धा खूप छान आहे. एकंदरीत रूम खूपच छान आहे आणि मनू आलेली आहे बेडवर. जागा दिली आहे. बघताय आता मनू रेडी झालेली आहे इकडे. टर्न अराउंड येस. अँड मम्मा काव पण रेडी झालेली आहे. टर्न अराउंड. आणि मी पण रेडी झालेलो आहे. मी एकदम सिंपल. ये गाय और ये बछड़ा. चला, सो आता आपण जाऊया आणि मग संध्याकाळी आपण रिटर्न करूया. तर आपण एकदम लॉंग ट्रॅव्हल करून आलो होतो. थोडासा आपण रेस्ट केला आणि मग भूक लागली होती, त्यामुळे आपण रेडी होऊन निघालो फिरण्यासाठी. आणि त्या अगोदर आपला लंच टाईम सुद्धा झाला होता, त्यामुळे आपण पटापट आधी लंच करण्यासाठी आपण जवळच्याच एका छान ऑन द वे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आलो. आणि मनूला सुद्धा उन्हामध्ये जास्त फिरवायची नव्हती. समोर दिसते ते रेल्वे स्टेशन आहे इथे ह्या लोकेशनच्या जवळचं. सो चला आता आपण जाऊया, छानपैकी व्यवस्थित लंच करूया आणि मग आपली जी काय प्लॅनिंग आहे फिरण्याची ती कंप्लीट करूया. तर रेस्टॉरंट इकडचं बघू शकताय, खूप छान सेटअप होता आणि खूप छान टेस्टसुद्धा होती. जर तुम्ही कधीही इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला वगैरे फिरायला आलात तर नक्की या रेस्टॉरंटला सुद्धा व्हिजिट करा.
कारण आम्ही इथे 2 वेळा पूर्ण ट्रिपमध्ये विजिट केलं जोपर्यंत आम्ही या लोकेशनवर होतो. सो तिकडनं ट्रेन बघायची आता. कुठे जायची आपण? झू. तर गाईज आपण कुठे जाणार आहोत? झू मध्ये. झू मध्ये जाणार आहोत. आणि काय करणार आहोत झू मध्ये जाऊन? आपल्याला लायन बघायची, एलिफंट आणि बर्ड्स. हाँ इतना स्लो क्यों चल रही है? जू बंद. इसमें तो जिंदगी भी नहीं वाली. सो गाईज आता आपण लंच केलेला आहे आणि आपण आता प्लॅन थोडा चेंज केला. आधी आपलं प्लॅन होतं की आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये व्हिजिट करू, बट आता ऊन एवढं आहे तर आपण हे डिसाईड केलं की आपण पहिले झूमध्ये जाऊया आणि मग जेव्हा इव्हनिंग होईल थोडीशी त्यावेळी मग आपण स्टॅच्यू बघायला जाऊ. कारण म्हणून तुला ताप थोडं भरलं होतं तर उन्हात जाणं थोडं अवॉइड करू आपण. ओके चला. तर हा जो रस्ता आहे जिथे आपण झूला चाललेलो आहोत तोच रस्ता स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पण आहे, त्याच्याच पुढे झू असणार आहे. सो जसं डॅडांनी आपल्याला सांगितलं ब्लॉगमध्ये की आपण आपला प्लॅन थोडासा चेंज केला उन्हामुळे, कारण मनूची ऑलरेडी तब्येत थोडी खराब आहे. सो आपण जास्त उन्हात फिरणार नाही आहोत आणि ऊन पण खूप तेज आहे इकडचं. सो बघू शकता आपण आता झूला चाललेलो आहोत आणि खूप क्लीनलीनेस आहे इकडे. जेव्हा पण व्हिजिट कराल तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे. युनिटी हे एक टर्न ऑनरेबल मॉन्युमेंट आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं आणि त्यांची ही स्टॅच्यू बांधण्यात आली कारण त्यांना आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं, कारण ते फर्स्ट होम मिनिस्टर होते इंडियाला इंडिपेंडन्स भेटल्यानंतर. सो चालू आहे का? काय चालू आहे? काय कॅमेरा? हां. सो गाईज आता आपण ॲक्च्युली कार घेऊन गेलो होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ, बट 2-3 चेकपोस्ट क्रॉस केल्यानंतर पुढे एक चेकपोस्टवर आपल्याला अडवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गाडी घेऊन नाही जाऊ शकत तिकडे, तुम्हाला गाड्या पार्किंगमध्ये लावाव्या लागतील. इथे बघा इथं मोठी पार्किंग आहे आणि एक नाही अशा 4-5 पार्किंग्स आहेत. ऑलमोस्ट तिकडे 5000 व्हेकल्स हे करायची कॅपॅसिटी आहे पार्किंग करायची. आणि इथून मग तुम्हाला बसनी जावं लागतं पुढे आणि जी पार्किंग फीज असते तीच फक्त तुमच्याकडनं घेतात. बसचे चार्जेस काही घेत नाही कारण बस फ्री आहे. तसेच ऑटोज पण आहे छोट्या फॅमिलीजसाठी, हे ऑटोजनी आपल्याला नेऊन सोडतात. तर बघू शकता किती क्यूट पिंक कलरची मनूच्या आउटफिटला मॅच होणारे ऑटोज आहेत. सो बघूया आपल्याला ऑटो घेऊन जायला भेटतंय की आपल्याला बसमध्ये जावं लागते. तर आता आपण केवाडिया स्टेट ऑफ गुजरातमधल्या एका प्लेसवर आहोत जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे आणि हे जे समोर आहे ते तिकीट काउंटर आहे. तिथूनच आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचे तिकीट्स किंवा झूला जायचं असेल तर त्याचे तिकीट्स परचेस करायला भेटणार होतं. आणि तिथून आपल्याला माहिती मिळाली की आपण ज्या टायमिंगमध्ये आलो आहे त्या टायमिंगमध्ये कोणतीही एकच गोष्ट होऊ शकते. आयदर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जाऊ शकताय नाहीतर तुम्ही झू बघा. ऑप्शन त्यांनी दिला कारण टायमिंग ऑलरेडी संपलेला होता. सो आपण एकच तिकीट परचेस करणार होतो. सो तर आपले तिकीट्स घेऊन आपण बसची वाट बघत आहोत. इथे इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि सगळे व्हेकल्स ते
ते इलेक्ट्रिकच आहेत. आपले कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट व्हेकल्स इथे ते लोक अलाउड करत नाही पोल्युशन अवॉइड करण्यासाठी. सो आपण बघतो इथे किती क्लीनलीनेस आहे आणि मस्तपैकी इथे पॉल्युशन फ्री एरिया दिसतो आहे. खूप फ्रेश वाटत होतं. आणि जी ऑरेंज बस आपण बघतोय तीच टर्न होऊन आपल्यासाठी इथे येणार होती. आमच्याहून जास्त मनू एक्सायटेड होती. तिला बसमध्ये ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि मी आणि ती फर्स्ट टाइम इलेक्ट्रिक बसमध्ये बसणार होतो. डॅडा तर आमचे ऑफिसला जाताना ट्रॅव्हल करतात कधी कधी इलेक्ट्रिक बस थ्रू, बट आमच्यासाठी तो एक्सपिरियन्स एकदम मजेदार असणार आहे. सो बघूया आता आपण मनूची रिॲक्शन काय येते. मेनली तर तिची रिॲक्शनच आपण कॅप्चर करणार आहोत. तर बघू शकता आपली बस आलेली आहे. अरे ओपन झाली. चला भूतानी ओपन केली. आपण इकडे बसूया. बस तू बस. नाही तू बैठ. मी इधर बैठ. तू इधर पीछे बैठ. मजा आली बसला. ओके कसं वाटलं बसला? मजा आली. कशी चालते बस? कशी चालते? अशी चालते. तुला आवडते बसमध्ये बसायला? हा दुसरी पण बसा. ऑर्डर स्टॉप. रिवर्स. मोठा विंडो आहे ना बसला. मोठा विंडो आहे. फास्ट फास्ट जाणार. तर जाता जाता मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीचे तिकीट प्राइजेस सांगते. ॲडल्टसाठी 575 रुपीज आहे आणि किड्ससाठी 375 रुपीज. एज 3 to 15 पासून त्यांना तिकीट्स लागू होतात आणि 3च्या खालच्या मुलांना फ्री आहे. तसंच आता आपण चाललेलो आहोत जंगल सफारीसाठी केवडिया गुजरातमधल्या एका जागेमध्ये. तर त्याचे पण प्राइजेस मी तुम्हाला सांगते. त्याचे आहेत 6,700 to 7,050 रुपीज पर जीप फॉर इंडियन्स अँड फॉर फॉरेनर्स 15,000 to 19,200 पर जीप आपल्याला पडते. हे मॅक्सिमम 6 अडल्ट्स आणि 1 चाइल्ड एका जीपमध्ये अलाउड आहे. तर त्यानुसार तुम्ही बघू शकताय. तर चला हा ब्लॉग संपवायची वेळ तर इथेच आलेली आहे. असे छान छान ब्लॉग्स घेऊन आम्ही परत भेटतो. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. मस्त खा, स्वस्त रहा. बाय, टेक केअर.